आधुनिक शेतीच्या माध्यमातून जे काम करतात. पहिली कापणी झाल्याच्या नंतर तुम्हाला आणखी जर मोठ्या स्वरूपावर जायचंय, 100-200 शेळ्यांचा फार्म आहे, तर मला एक इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती उतरायचंय. त्या व्यक्तीने काय करायचं, धर्मादाय आयुक्तालय आहे ना आपल्या इथं, त्यांच्या अंतर्गत एक पशुसंवर्धन विभागाला धर्मादाय आयुक्तालयातून फार्मचं रजिस्ट्रेशन असतं. तिथं जाऊन नोंदणी करून घ्यायचा तुमच्या फार्मचं. त्या सगळ्या प्रक्रियेसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमच्या फार्मचं नाव ठेवावं लागणार आहे. जसं मी आधुनिक शेती फार्म, फार काही डोक्यात नव्हतं बरं का हे नाव ठेवताना. 17 शेळ्या आणल्या होत्या आणि सगळा कार्यक्रम इचकाला होता मामा. 17 शेळ्याचा इकडे संडास लागायली, इकडे गाब राहिली, एकीने पिले फेकले, ते लुळ झालंय. या सगळ्या कार्यक्रमामुळं बंद करायच्या मागावर होतो, कारण नोकरीला होतो. आमच्या घरात पारंपरिक शेळी नव्हती ना. माझ्या वडिलांना कधी, माझ्या वडिलांना शेळी पहिले आधी 1 घंटाभर ताण येते, त्याच्यामुळं आमच्या परंपरागत शेळी नव्हती. पण मी नोकरदार होतो, काहीतरी करायचं म्हणून डोक्यामध्ये एक प्लॅन होता. नोकरीमध्ये मन रमत नाही. ज्या ज्या डिपार्टमेंटला गेलो त्या डिपार्टमेंटला टॉप वरती राहिलो, परंतु तरी मन रमलं नाही नोकरीमध्ये. म्हणून मी थोडं व्यवसायाकडे ह्या वळालो. पण इतकी बेजारी झाली की कटाळूच तर आगमन लागायली, शेंबडं काय आले तर गाबडायला त्या शेळ्या हे व्हाले. मग काय करावं म्हणून मग हिला दवाखान्यात ने, तिला आणले की पुन्हा हिला तपासायला ने. त्या चक्रामध्ये डॉक्टरची ओळख झाली, मग ते मेडिकल वाल्याची ओळख झाली, पुन्हा मग ते डोकं लाव, व्हिडिओ बघ, सगळं कर. पहिले उपचाराचे व्हिडिओ एवढे काही नव्हते, पण त्याच्यावर काय करावं. मग हळूहळू एखादी नीट व्हाली, एखादी मरायली, एखादं वाचायला तर ते खराब झालंय. मग थकलो एके दिवशी, म्हणलं येऊन हे काम. मग सहज वाटलं माहिती आहे, आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाला, 4 ठिकाणी फिरलेल्या माणसाला तर एवढी बेजारी व्हाली या व्यवसायात. बाकीचे लोक तर सर्वसामान्य आहेत ना, शेवटी अडचणीतून याच्यातून व्यवसाय उभे करतात, त्यांची बी अशीच बेजारी होणार आहे. म्हणून ह्या कनादीवर उचला बरं, नाही तर युरिया म्हणजे नायट्रोजन. आलं लक्षात. आता इकडून कापत गेले इथपर्यंत, ते बघा ती लाईन, पुढे तिकडे कापत गेलो त्या शेवटी दिसली का तुम्हाला, ते त्या याच्या लेवलवरती वाढतो. तर पुन्हा मागून वाढत चालतंय. आता पुढे कापत गेलं, मागून वाढत चालतंय. सेम तसं दशरथ घास आहे. पलीकडे तुमच्या मेथी आहे, तुम्ही मेथी बघितलं पलीकडे, मेथी महिन्याभरात कापायला येतो एकदा हे केलं की. आता हिवाळ्यामध्ये मेथी सगळ्या चाऱ्या इथून पुढे लागवड केल्यावर येतात. फक्त तुमच्या रानामध्ये पाणी पाहिजे. चाऱ्यासाठी 2च कंडिशन आहेत, मेथी पावसाळ्यात येत नाही किंवा मरते जास्त, आणि दसऱ्यात हिवाळ्यामध्ये येत नाही. या दोघांची जर सोडलं, बाकी सगळं टामटूम पद्धतशीरपणे कारभार आहे. कवाई लावा, कवाई येते. पहिली कापणी 2-2.5 महिन्याला येते. रानाच्या प्रतीवर, कशावर, रानाच्या जमिनीच्या प्रतिवरती पाण्याच्या उपलब्धतेवर चारा कापायला येतो. आता हे क्षेत्राचा अंदाज बांधायचा म्हणलं, मी म्हणलं ना 9 वर्षात मावा मिळ सहसा लागणं अवघड आहे. पण आता एक क्षेत्र जर पाल तर एका एकरामध्ये 5-25 शेळ्या चांगल्या सांभाळू शकतात. पण ती शेळी कळाली, आणि कळालेली शेळी मग लोकांना सांगण्यासाठी हा प्रवास होता. पहिल्या 3 ट्रेनिंग 1 रुपया फीस नव्हती. त्याच्यानंतरच्या 3 ट्रेनिंग मोकळे फार्मोडल्या 2022च्या, त्यावेळेस 99 रुपये फीस होती. त्याच्यानंतरच्या बॅच नंबर 1 1000 रुपये फीस होती. त्याच्यामध्ये प्रमाणपत्र सहित दिलं. पण पंचपारी हिशोब केला, 209 लोक आले पहिल्या बॅचला. 8 आणि 9 जानेवारी 2022 209 लोक आले होते. 2,09,000 रुपये जमा झाले. मात्र लय खुश झालं. पैसे मोजू आमच्या वडिलांना पैसा यावा, बाग काय होईल. खूप खुश झाले. सांच्यावर हिशोब केला, खर्च झाला 2,38,000. जेवण ठेवलं होतं ते तुम्ही इतकाला कार्यक्रम, बरोबर आहे का. आता जर समजा घरची लक्ष्मीच जर समजा सुखी नाही किंवा आपल्या व्यवसायावरती समाधानी नाही, तर तुम्ही किती दिवस आणणार व्यवसाय, महिना, 2 महिने, 4 महिने. तुमचं हळूहळू शेळ्यावर लक्ष कमी होते, जनावर होतात खराब, त्याच्या निघतात बरगड्या बाहेर, बरोबर आहे का नाही.
तुम्ही चाऱ्यामध्ये कंपनी, माहिती कंपनी, तुम्ही काय करता, एक दिवस कदर इकून टाकता. तुम्ही सोनं जरी घेतलं, 25,000ची अंगावरती अशी तेल तेज असणारी शेळी घेतली आणि घरी नेलं, तुम्हाला जर सांभाळता आली नाही, तर तिचं मातुडच होणार आहे. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही बाजारातून किंवा फार्मवरून घेताना शेळी ठोकर राशीची आहे, चांगली आहे सर, 4च दातावर आहे, पण जरा तब्येतीनं डाऊन आहे, बिंदास्त घ्या, बिंदास घ्या. का? त्याच्यापाशी काहीतरी सोय झाली म्हणून खराब झाली. तुम्ही आणा, काही दिवस पेंडीवर घ्या, काही दिवस हातावर घ्या, चांगला चारा द्या, तुमच्यापाशी जनावर 15 दिवसात ओळखू येत नाही. आलं का लक्षात? शेळी कोणाची झाली? ना घेणाराची ना देणाराची, शेळी फक्त सांभाळणाराची. नाही तर सोनं घेऊन मी त्याचं हिनबुट होते, म्हणजे लोकांना होते, आणि खराब घेऊन मी त्याचं सोनं करता येते. फक्त जनावर तरण ताठ, अंगाकांबी मध्ये चांगलं, मोल्डेलं नसावं, बट्टा नसावं, असं जनावर आपल्याला घ्यायचं. बऱ्याच जणांना टॅगच्या बाबतीत प्रॉब्लेम होता. सर टॅग माहिती घेतली. म्हणलं बाबा ह्या वयात शेळी पालन, दादा म्हणले तर नाही. एक पोरगा म्हणले सगळीकडे फिरून बसलो, काही प्रॉब्लेम नाही. रत्नागिरीचे आले, ती गाडी घेऊन त्याचे 1700 एकरची सातबारा आहे, सातबारा 1700 एकरची, पण आमच्या पुऱ्या गावाची नाही. अंत कोणाचा काही घेता येत नाही, कोण पती योजना